अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. मित्रांनो, वर्षभरात अनेक अमावस्या येतात, पण काही अमावस्या अशा असतात ज्यांचं महत्व सामान्य अमावस्येपेक्षा अनेक पटींनी अधिक मानलं जातं. कारण त्या दिवशी काही दुर्मिळ योग जुळून आलेले असतात आणि यंदाची सोमवती अमावस्या ही त्यापैकीच एक मानली जात आहे. कारण या दिवशी केवळ अमावस्या नाही, केवळ सोमवार नाही, तर अधिक महिन्याची अमावस्या आणि सोमवार यांचा एकत्रित संयोग जुळून आला आहे. धार्मिक मान्यतेनुसार असा योग अत्यंत शुभ मानला जातो. अनेक भक्त या दिवसाची वर्षभर वाट पाहत असतात, कारण या दिवशी केलेली पूजा, जप, दान, तर्पण आणि उपासना विशेष फलदायी मानली जाते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, ही सोमवती अमावस्या नेमकी कधी आहे, अमावस्या तिथी कधी सुरू होणार आणि कधी समाप्त होणार, या दिवशी कोणते शुभ मुहूर्त आहेत, कोणते धार्मिक कार्य कोणत्या वेळी करावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दुर्मिळ योगाचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी भक्तांनी काय करायला हवं. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम तिथी समजून घेऊया. अमावस्या तिथीची सुरुवात रविवारी दुपारी 12:19 सुरू होणार आहे आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी 8:23 पर्यंत राहणार आहे. आता अनेक जण विचारतात, अमावस्या रविवारी सुरू होत असेल तर सोमवती अमावस्या कशी? याचं कारण उदय तिथी. धर्मशास्त्रामध्ये बहुतांश व्रत आणि पूजा ही उदय तिथीनुसार म्हणजेच सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते त्यानुसार ठरवली जाते. सोमवारी सूर्योदयाच्या वेळी अमावस्या तिथी अस्तित्वात असणार आहे. म्हणूनच ही अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाणार आहे आणि यावेळी ती अधिक महिन्यात आल्यामुळे तिचं महत्व आणखी वाढल्याचं सांगितलं जातं. मित्रांनो, अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो, तर सोमवार हा भगवान शिवांचा दिवस मानला जातो. अशा वेळी अधिक महिन्यातील अमावस्या आणि सोमवार यांचा संगम झाला की भक्तांसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी भगवान शिव, माता पार्वती, भगवान विष्णू आणि पितरांची उपासना विशेष फलदायी मानली जाते. धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलं गेलं आहे की श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेलं दान, जप आणि पूजन अधिक महिन्यात अनेक पटींनी पुण्य प्रदान करतं. म्हणूनच अनेक भक्त या दिवशी विशेष पूजा करतात. स्वामी भक्तांनो, या दिवशी कोणकोणती कार्ये शुभ मानली जातात ते देखील जाणून घेऊया. सर्वप्रथम भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा. सोमवार हा शिवपूजेसाठी सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. त्यातही सोमवती अमावस्या असल्यामुळे शिवलिंगावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, बेलपत्र अर्पण आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप विशेष शुभ मानला जातो. विवाहित महिलांनी अखंड सौभाग्यासाठी शिवपार्वतीची पूजा करावी अशी देखील परंपरा आहे. असं मानलं जातं की या दिवशी श्रद्धेने केलेल्या पूजेमुळे वैवाहिक जीवनात सुख, समाधान आणि स्थैर्य प्राप्त होतं. यासोबतच तुळशी पूजनाला देखील या दिवशी विशेष महत्व आहे. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला माता मानलं जातं. तुळशी ही भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय मानली जाते. म्हणून अधिक महिन्यातील सोमवती अमावस्येला तुळशी पूजन करणं शुभ मानलं गेलं आहे. काही परंपरांनुसार तुळशीला 108 प्रदक्षिणा घातल्याने विशेष पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं. अर्थात प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार आणि आपल्या श्रद्धेनुसार हे पूजन करावं. स्वामी भक्तांनो, या दिवशी दान धर्माला देखील खूप महत्व दिलं जातं. गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान, दक्षिणा किंवा आपल्या परीने मदत करणं अत्यंत शुभ मानलं जातं. कारण धर्मशास्त्रात दानाला विशेष स्थान देण्यात आलं आहे. दानामुळे केवळ दुसऱ्याचं कल्याण होत नाही, तर आपल्या मनातील अहंकार कमी होऊन सेवाभाव वाढतो. म्हणून या दिवशी शक्य असेल तेवढं दान अवश्य करावं. मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा भाग समजून घेऊया. या दिवशी कोणते शुभ मुहूर्त आहेत,
कोणतं कार्य कोणत्या वेळी करावं आणि पितृकार्य रविवारीच का करावं असं सांगितलं जातं. मित्रांनो, धार्मिक कार्यामध्ये योग्य वेळेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. कारण श्रद्धेबरोबरच शास्त्र सांगत असलेल्या वेळांचं पालन केलं तर त्या पूजेचं महत्त्व अधिक वाढतं असं मानलं जातं. सर्वप्रथम जाणून घेऊया स्नान आणि दानाचा विशेष काळ. सोमवारी पहाटे ब्रह्म मुहूर्तात उठून स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. अमावस्या तिथी अस्तित्वात असताना केलेलं स्नान आणि दान विशेष पुण्यदायी मानलं गेलं आहे. म्हणून सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयानंतर शक्य तितक्या लवकर स्नान करून आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करावं. जर घरात गंगाजल उपलब्ध असेल तर स्नानाच्या पाण्यात काही थेंब गंगाजल मिसळून स्नान करावं अशी देखील परंपरा आहे. यानंतर आपल्या क्षमतेनुसार दान धर्म करावा. अन्नदान, वस्त्रदान, गरजूंना मदत किंवा एखाद्या भुकेल्या व्यक्तीला भोजन देणं ही सर्व दानं अत्यंत पुण्यकारक मानली गेली आहेत. स्वामी भक्तांनो, यानंतर येतो तुळशी पूजन आणि पिंपळ पूजनाचा विषय. अनेक धार्मिक परंपरांमध्ये सोमवती अमावस्येला तुळशी आणि पिंपळ या दोघांचाही विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे. तुळशी ही भगवान विष्णूंचं स्वरूप मानली जाते, तर पिंपळ वृक्षामध्ये अनेक देवतांचं वास्तव्य असल्याची श्रद्धा आहे. म्हणून या दिवशी तुळशीचं पूजन करून तिला प्रदक्षिणा घालाव्यात. अनेक ठिकाणी 108 प्रदक्षिणांची परंपरा सांगितली जाते, तर काही ठिकाणी आपल्या क्षमतेनुसार प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. महत्त्व श्रद्धेला आहे. तसेच पिंपळ वृक्षाजवळ जाऊन जल अर्पण करावं, दीप लावावा आणि भगवान विष्णू व भगवान शिव यांचं स्मरण करावं. असं केल्याने घरात सकारात्मकता वाढते अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. जर सोमवारी सोमवती अमावस्या आहे तर पितृतर्पण आणि श्राद्ध रविवारीच का करायचं? हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. यामागचं कारण धर्मशास्त्रामध्ये सांगितलेल्या एका नियमामध्ये दडलं आहे. धर्मशास्त्रानुसार देवकार्य आणि पितृकार्य यांचे नियम वेगळे आहेत. देवकार्य म्हणजे पूजा, व्रत, जप, उपवास, अभिषेक इत्यादी. ही कार्ये उदय तिथीनुसार केली जातात. म्हणजे सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असेल त्या तिथीनुसार पूजा ठरते. कारण याच कारणामुळे सोमवारी सूर्योदयाला अमावस्या असल्याने सोमवती अमावस्या सोमवारी साजरी केली जाते. परंतु पितृकार्याचा नियम हा वेगळा आहे. श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान यासारखी कार्य अपराह्न काळात म्हणजे दुपारच्या वेळेत केली जातात आणि ज्या दिवशी दुपारच्या काळात अमावस्या उपलब्ध असते त्या दिवशी पितृकार्य करणं अधिक योग्य मानलं जातं. मित्रांनो, रविवारी दुपारी अमावस्या तिथी सुरू झालेली असणार आहे. म्हणून रविवारची दुपार अमावस्यायुक्त अपराह्न काळात येते. त्यामुळे पितृतर्पण, श्राद्ध आणि पितृस्मरणासाठी रविवारचा दिवस अधिक योग्य मानला जातो. तर दुसरीकडे सोमवारी सकाळीच अमावस्या समाप्त होत असल्यामुळे सोमवारच्या दुपारपर्यंत प्रतिपदा तिथी सुरू झालेली असते. म्हणून पितृकार्य रविवारी करणं अधिक शास्त्रोक्त मानलं जातं. स्वामी भक्तांनो, आपल्या संस्कृतीमध्ये पितरांबद्दल अत्यंत आदराची भावना आहे. आपल्या पूर्वजांमुळेच आपलं अस्तित्व आहे. म्हणून अमावस्येला त्यांचं स्मरण करणं, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं आणि त्यांच्या नावाने दान करणं ही एक सुंदर परंपरा आहे. मित्रांनो, अधिक महिना हा आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात केलेला जप, केलेली सेवा, केलेलं दान आणि केलेली उपासना यांना विशेष महत्त्व प्राप्त होतं असं धर्मग्रंथामध्ये वर्णन केलं गेलं आहे. म्हणून या दिवशी शक्य तितका वेळ नामस्मरणात घालवण्याचा प्रयत्न करा. ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या इष्ट देवतेचा जप करा. मन शांत ठेवा आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करा आणि ईश्वराविषयी कृतज्ञता व्यक्त करा. कारण खरी उपासना ही केवळ विधींमध्ये नसते, तर ती आपल्या भावनेत असते. स्वामी भक्तांनो, या दिवशी केलेली प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक सत्कर्म, प्रत्येक दान आणि प्रत्येक नामस्मरण आपल्या जीवनात सकारात्मकतेची बीज पेरत असतं.
म्हणून या दुर्मिळ योगाचा लाभ श्रद्धेने घ्या. भगवान शिव, माता पार्वती, भगवान विष्णू आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहोत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तुमच्या घरातही सोमवती अमावस्येला कोणते विशेष विधी केले जातात? तुमच्या भागातील काही वेगळी परंपरा असेल तर ती कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच अधिक महिना, व्रत, उपवास, तुळशीपूजन, पितृकार्य, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि धार्मिक परंपरांबाबत आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील ते देखील मला नक्की कळवा. तुमच्या सूचनांमधून पुढील विषय निवडण्याचा मी प्रयत्न करतेच. अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती कुटुंबियांपर्यंत आणि मित्रपरिवारापर्यंत नक्की पोहोचवा. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.